श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज गुरुपौर्णिमा. त्या गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभकामना. सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर अखंड राहो आणि सद्गुरु कृपेने आपल्या जीवनातील असलेल्या सगळ्या अडचणी दूर होत, सर्व सुख आपणाला प्राप्त होत अशी मनोकामना व्यक्त करतो. सद्गुरुचरणी अशी प्रार्थना करतो. आपण करुणाष्टकांना थोडं आपण पाहणार होतो, थोडं चिंतन करणार होतो. प्रास्ताविकेमध्ये आपण पहिल्या दिवशी पाहिलं की श्री समर्थांनी करुणाष्टक जी लिहिली ती प्रासंगिक लिहिलेली आहे. त्या प्रासंगिक असलेल्या काही करुणाष्टकांमध्ये आत्मचरित्रात्मक असे काही करुणाष्टक आहेत. त्या करुणाष्टकांची जी लेखणी आहे, जो अनुभव आहे समर्थांचा, तो अनुभव समर्थांनी त्यामध्ये प्रकट केलेला आहे. अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी समर्थांनी गृहत्याग करून राम उपासनेसाठी नाशिक गाठलं. परमेश्वर प्राप्तीची तळमळ असल्यामुळे समर्थांनी त्या अशा निर्जन ठिकाणी म्हणजे टाकळी या ठिकाणी तपस्येला आरंभ केला. आणि त्या तपस्येमध्ये समर्थांना पूर्वावस्थेमध्ये काही अडचणी आल्या. कारण तपस्या करत असताना सामान्यतः लोक सुरुवातीला हसतात, लोक नावं ठेवतात, जनजरा निंदा होते. भिक्षेच्या निमित्ताने जेव्हा नाशिक क्षेत्री जात असत तेव्हा काही लोक त्यांना नावे ठेवत असतील की इतका चांगला दिसणारा मुलगा आहे, घरदार सोडून ते काय करतोय. सत्पुरुषांनी आपल्या चरित्रात्मक लेखनामध्ये अनुभव कथन केले आहे, पण त्या ठिकाणी चरित्र लेखन नाही केले. म्हणून समर्थांनी करुणाष्टकाच्या 13व्या करुणाष्टकामध्ये अतिशय सहजतेने सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, कुठे मानसी सर्व सोडून जावे, रघुनाथ काय कैसे करावे. जय जय रघुवीर समर्थ. सुरुवातीला घर तो सोडून आलो आहे, रामरायाची उपासना मला करायची आहे आणि हे सगळं करत असताना आता मला माझं घर आठवते आहे. मन अत्यंत चंचल आहे, बालकाचं मन अधिक चंचल आहे. समर्थ आपल्या चंचल मनाचे वर्णन करतात आहे.
कारण त्या मनाला आवर घालणं कठीण आहे. मन अत्यंत चंचल आणि अत्यंत नाठाळ आणि खट्याळ असल्यामुळे त्या इंद्रियांना, त्या अवयवांना, त्या मनाला सुखाची लालसा आहे. म्हणून समर्थ एका करुणाष्टकाच्या ओळीमध्ये म्हणतात, घरे सुंदरे सौख्याना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठविता तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. जय जय रघुवीर समर्थ. घरी किती सुख होतं. माझी सगळी काळजी घेणारी माझी आई होती. घरामध्ये सगळं सौख्य असल्यामुळे कशाची कमी नव्हती. खायला नाही कमी, राहायला कमी नाही, घर आहे, दार आहे, वाडा आहे. समर्थांच्याकडे तशी सगळी संपन्नता होती. समर्थ म्हणजे मग मी तितकं घर सोडून इथे आलो घरी, पण येऊन मला जे पाहिजे ते मला प्राप्त होईल की नाही होईल. मुमुक्ष अवस्थेमध्ये जाण्यापूर्वी जेव्हा मनुष्य बद्ध अवस्थेत असतो, त्या मुमुक्षाची जी सुरुवात आहे ती थोडीशी बद्धाकडे सुद्धा कल घेते. आणि म्हणून आता मुमुक्षत्व आहे, पण ते पूर्ण मुमुक्षत्व येण्यासाठी त्या अवस्थेने आपल्याला काही सहन करावं लागतं. सगळ्या संतांना करावं लागलं. आणि त्या सगळ्या संतांनी सहन केलेलं जे आहे ते त्यांनी त्यांच्या लेखणीतून प्रकट केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण हे जाणेल ते अंतरीचे. हे सौख्य मला पाहिजे होतं, पण मी ते सगळं सौख्य सोडून मी या ठिकाणी वनात आलेलो आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. हे समर्थ पुढे म्हणून गेले. समर्थांच्या वाणीमध्ये, समर्थांच्या शब्दांमध्ये त्यांची तपस्या, त्यांचं अनुकरण, त्यांचा त्याग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात, मनी आठविता तो कंठ दाटे. आता मला माझ्या घरची आठवण आली. आता मला माझं रडणं थांबवणार सुद्धा कोणी नाहीये, माझे डोळे पुसणारं कोणी नाहीये. क्षणभर मला असं वाटते आहे हे सगळं सोडावं आणि हे सगळं सोडून मी पुन्हा माझ्या घरी जावं का. कारण हा जो दिसणारा माझा जो उदासीन काळ आहे तो माझा जात नाही आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. म्हणून समर्थांनी आपल्या मनाला, आपल्या मनाची कल्पना, आपल्या मनाची चंचलता व्यक्त करण्यासाठी समर्थ म्हणतात, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकल स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी घडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन माझ्या. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, चपळपण हे मनाचं मला मोडता येत नाही. माझ्या जवळचे जे नातलग आहेत, जे माझी काळजी वाहणारे लोक आहेत, त्यांची जी माया मला तोडता तोडत नाही आहे. आणि माझा जो निश्चय आहे, घडी घडी बिघडे हा निश्चय अंतरीचा. मन अजून माझ्या कार्याला पूर्णपणे ते मोहून गेलं नाही आहे. म्हणून ते करुणा आहे. आता हे करुणा करा, तू माझ्यावर करुणा कर. मी दीन वाचने बोलतोय, मला या सगळ्या संकटातून सोडव. या मनाला आपण असं वारंवार समजून सांगावं. संतांनी जे जे लिहिलं ते सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे घडते त्याचं प्रत्यंतर आम्हाला त्यांच्या लेखणीतून पाहायला मिळते. समर्थांनी तर, समर्थ म्हणजे द्रष्टे संत, त्यामुळे समाजाकडे पाहत असताना समाजामध्ये ज्या ज्या अडचणी दिसत असतील त्या त्या लेखणीतून बाहेर पडलेले आहेत. अशा या चंचल मनाला राम उपासनेची जोड लावून, गायत्री मंत्राचं पुरस्चारण करून,
सकाळ संध्याकाळ अतिशय चांगलं श्रवण करून आपल्या जीवनाला उत्तम अशी दैनंदिनी देऊन समर्थांनी 12 वर्षाची तपस्या नाशिक जवळील टाकळी क्षेत्रात त्यांनी पूर्ण केली. गोदावरी आणि नंदिनी यांच्या संगमावर समर्थांनी प्रत्यक्ष याची डोळा याची देही प्रत्यक्ष रामराया पाहिला आहे. त्याची भेट झाली आहे. त्याचं वर्णन आपल्याला हळूहळू पुढे करुणाष्टकांमध्ये समर्थांच्या पाहायला मिळणार आहे. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणामध्ये पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. त्या सद्गुरूंना प्रार्थना करतो की ही जी आमची उपासना आहे ती अखंड चालू दे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संता सदा नमावे, सत्कर्मयोगे वैखाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की, भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.